विकासाचे जयपर्व. हट्टी खुर्द. गोकुळ नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं आपलं हट्टी खुर्द गाव हटकर समाजाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. कांदा आणि केळी उत्पादकांचं गाव म्हणूनही आपल्या गावाची परिसरात ख्याती आहे. तरीही शिंदखेडा मतदारसंघात असताना लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याकडून गावच्या विकासासाठी मिळणारा निधी याबाबतीत आपलं गाव उपेक्षितच होतं. 2009 मध्ये आपलं गाव दोंडाईच्या मतदारसंघात आल्यानंतर नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी विकास कामांचा जणू सपाटाच इथे लावला. 2011-12 मध्ये जयभाऊंनी भव्य दिव्य अशा गाव दरवाजासाठी 10 लाखांचा निधी दिला. हा हट्टी गावच्या इतिहासातील पहिलाच आमदार निधी होता. या कामाचं उद्घाटन गावचं दैवत असलेल्या ब्रह्ममूर्ती दामोदरजी बाबा यांच्या शुभ हस्ते करून त्यांनी गावातील लोकांच्या जणू धार्मिक भावना जपल्या. त्यानंतर आपल्या गावातील अमरधामची बैठक व्यवस्था करण्यासाठी 9 लाख, ओम शांती केंद्राकरता 10 लाख रुपयांचा निधी त्यांनी दिला. याशिवाय राधाकृष्ण मंदिराकरता पेवर ब्लॉक, गावातील मत्स्युकेव मंदिर सभागृहाकरता शेड, राधाकृष्ण मंदिराजवळ हायमास्ट लॅम्प, आदिवासी समाजाचं दैवत असलेल्या देवमढीसाठी निधी, वडार समाजाच्या दैवत असलेल्या देवमढीकरता निधी सुद्धा जयकुमार भाऊंनी दिला आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 8 ते 9 हजार असतानाही पूर्वी आपल्या गावात एसटी बस देखील येत नव्हती, कारण गावाला जोडणारा एकही रस्ता नव्हता. जयभाऊंना पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर त्यांनी गावासाठी पहिलं महत्त्वाचं काम केलं असेल तर ते इंदवे ते हट्टी रस्त्याचं. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हट्टी डोंगराळे व्हाया दुसाणे या 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी आणून जयभाऊंनी आपल्या गावचा दळणवळणाचा प्रश्न सोडवला. त्यानंतर एसटी बस सुरू झाल्यामुळे गावातील मुलं शिक्षणासाठी साक्री आणि दोंडाईच्या इथे जाऊ लागली. आपल्या गावाहून तावबारी मार्गे बळसाणे इथे जाण्यासाठी नवीन रस्त्याकरताही जयभाऊंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास 2 कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठीही जयभाऊंनी आतापर्यंत 25 ते 30 लाखांचा निधी दिला असून त्यातून ओंकार पदमोर ते संजय नरोटे, शंकर पदमोर ते अप्पा पदमोर, राजेंद्र पदमोर ते ऐचाळे रस्ता, गिरधर पदमोर ते दौलत पदमोर, दादाभाऊ वडार ते गिरधर मासूळ, पावबा ठेलारी ते भटू दासनोर, राजेंद्र शिंपी ते जयदेव शिंदे यांच्या घरापर्यंत काँक्रीटच्या रस्त्यांची कामं झाली आहेत. याशिवाय डोंगराळे गावात 3 लाखाच्या निधीतून सभागृह आणि 3 लाखाच्या निधीमधून रस्त्याचं काँक्रिटीकरण अशी विविध कामंही त्यांनी केली आहेत. एवढंच नव्हे तर विश्वास पदमोर यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद मराठी शाळेपर्यंत भूमिगत गटारा करताही लाखोंचा निधी जयभाऊंनी दिला आहे. गावाला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून स्वतंत्र हट्टी आणि डोंगराळे गावासाठी सिंचन विहीर देऊन जयभाऊंनी लाख मोलाची मदत केली होती. तसंच राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावाचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा म्हणून जयभाऊंनी सुमारे 1 कोटीचा निधी मंजूर करून दिला असून यातून नव्याने पाण्याची टाकी, पाईपलाईन होणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवातही होणार आहे. याशिवाय गावाच्या सिंचनाचाही प्रश्न सोडवण्यासाठी जयभाऊंनी तब्बल 125 विहिरींना मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी प्रत्येकी 3 लाख रुपये निधी मिळाला आहे. त्यापैकी 100 विहिरी पूर्ण झाल्या असून केवळ 100 विहिरींसाठी 3 कोटी रुपये वैयक्तिक लाभ शेतकऱ्यांना जयभाऊंमुळे मिळाला आहे. अजून नव्यानं 115 प्रस्ताव मंजुरीसाठी असून जयभाऊ त्यांनाही लवकरच मंजुरी मिळवून देतील यात काहीही शंका नाही. विजेच्या भारनियमनाच्या संकटातून गावाला सोडवण्यासाठी जयभाऊंनी गावात गावठाण फेडर योजना आणली आणि आज त्यामुळे आपल्या गावात 24 तास वीज उपलब्ध असते. पूर्वी एकच डीपीवर लोड येत होता, आज गावच्या चहूबाजूनी तब्बल 6 डीपी बसवून जयभाऊंनी विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. गावात 24 तास पाणी पुरवठा व्हावा
म्हणून त्या ठिकाणी देखील गावठाण फिडरची वीज देऊन कायमची सोय केली आहे. जयभाऊंनी गावातील 392 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं, 400 कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांकरता प्रत्येकी 12,000 रुपये अनुदान, उज्ज्वला योजनेतून 400 कुटुंबांना गॅस एवढी भरघोस मदत केली आहे. ती आपल्या गावावरील प्रेमामुळेच. याशिवाय जयभाऊंनी गावातील आनंदा बापू मासुळे आणि लक्ष्मण विश्राम मोरे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दवाखान्यात उपचाराकरता आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या बैलांचे मालक यशवंत थोरात यांना देखील मदत मिळवून दिली आहे. आपल्या धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी इथे पर्यटन खात्याच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये दिले आहेत. गावात देखील अहिल्यादेवींचं स्मारक व्हावं म्हणून 50 लाखांचा निधी देण्यासाठी जयभाऊ पाठपुरावा करत असून लवकरच तो मंजूर होईल. रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरींना संपूर्ण राज्यात अहिल्यादेवी सिंचन विहीर हे नाव देऊन अहिल्यादेवींचा अनोखा सन्मान जयभाऊंनी केला आहे. याशिवाय सोलापूरच्या विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव देण्याकरता पुढाकार घेण्यातही जयभाऊच अग्रस्थानी आहेत, हे देखील अभिमानाने सांगितलं पाहिजे. आपल्या हट्टीखुर्द गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जयभाऊंनी आतापर्यंत केला आहे. आता वेळ आहे आपली त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची. येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जयभाऊंना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याची. म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, गावच्या विकासासाठी जयभाऊंना साथ देऊया.